हिरडा, बेहडा आणि आवळा या 3 प्रकारच्या चूर्णाला एकत्रितरित्या त्रिफळा चूर्ण असे म्हटले जाते. आयुर्वेदामध्ये त्रिफळा चूर्ण हे एक अत्यंत महत्त्वाचे अशा स्वरूपाचे चूर्ण आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिफळा चूर्णाचे 5 फायदे जाणून घेणार आहोत. पहिला फायदा, त्रिफळा चूर्ण हे उत्तम विरेचक आहे. म्हणजे ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठता, शौचास साफ न होणे इत्यादी तक्रारी असतात, अशा व्यक्तींनी जर रात्री जेवणानंतर 1 ते 2 चमचे त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत सेवन केले असता शौचास साफ होते. दुसरा उपयोग तो म्हणजे त्रिफळा हे नेत्रे आहे, म्हणजे डोळ्यांचे कार्यक्षेत्र सुधारणारा, डोळ्यांचा पोत सुधारणारा, दृष्टी सुधारणारा अशा स्वरूपाचा हा एक कल्प आहे. त्यामुळे डोळ्यांच्या कुठल्याही तक्रारींमध्ये त्रिफळा चूर्ण सकाळी 1 चमचा आणि संध्याकाळी 1 चमचा मधासोबत सेवन केल्यामुळे तुमच्या डोळ्यांची शक्ती सुधारते. तसेच चष्म्याचा नंबर देखील कमी होऊ शकतो. त्रिफळा हा उत्तम व्रणरोपक म्हणून वर्णन केलेला आहे. म्हणजे शरीरावरती कोणत्याही ठिकाणी जर जखम झाली असेल तर अशा वेळेस त्रिफळा चूर्णाचा काढा तयार करून घ्यावा आणि त्या काढ्याने स्थानिक जखम धुवावी किंवा स्वच्छ करावी. असे केल्यामुळे ती जखम लवकर भरून येण्यास निश्चितपणे मदत होत असते. तसेच त्रिफळा चूर्ण हे अतिरिक्त मेदधातू कमी करणारा किंवा जो शरीराला लठ्ठपणा आलेला असतो, वजन वाढलेले असते, तर वजन कमी करण्यासाठी त्रिफळा चूर्ण सकाळी 1 चमचा आणि संध्याकाळी 1 चमचा जेवणाच्या अगोदर मधासोबत सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते, बॅड कोलेस्ट्रॉल्स कमी होतात. तसेच वाढलेले वजन देखील कमी होण्यास त्याचा निश्चितपणे फायदा होत असतो. तसेच त्रिफळा चूर्ण हे उत्तम रसायन औषध म्हणून वर्णन केलेले आहे. रसायन औषध याचा अर्थ ज्या औषधांचे सेवन केल्यामुळे तुमची व्याधी प्रतिकार शक्ती वाढते, तुमची इम्युनिटी वाढते आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार पण शरीरामध्ये उद्भवत नाही, अशा औषधाला रसायन औषध म्हणतात. तर त्रिफळा हे एक आयुर्वेदामधील रसायन औषध आहे. तर त्रिफळा चूर्ण नित्य नियमाने सेवन केल्यामुळे तुमची इम्युनिटी ही स्ट्रॉंग होऊ शकते. त्रिफळा चूर्ण हे तोंडामधील जखम बरी करण्यास किंवा आलेले तोंड बरे करण्यास देखील उत्तम उपयोगी पडते. आलेले तोंड बरे होण्यासाठी त्रिफळा चूर्ण 1 चमचा घ्यावा आणि त्या त्रिफळा चूर्णाचा काढा तयार करावा आणि त्या काढ्यामध्ये तो स्वांगशीत झाल्यानंतर किंवा नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मध ॲड करावे आणि अशा त्रिफळाच्या काढ्याच्या मधासोबत दिवसातून 3 वेळा जेवणानंतर गुळण्या केल्यामुळे तुमचे आलेले तोंड बरे होते. तोंडांमधील जखमा पूर्णपणे बरे होण्यास याचा निश्चितपणे फायदा होत असतो.